Now we will see the sixth question from exercise. Write down the concentration of each of the following solutions in gram per liter and mole per liter. इथं तुम्हाला काही कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि त्या कंपाऊंड्सचं मास इन ग्रॅम्स दिलेलं आहे. त्या कंपाऊंडचं सोल्युशनचं व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटर आणि मोल पर लिटर. मग आता पहिल्यांदा ग्रॅम पर लिटर हे ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन फाइंड करताना तुम्हाला जे सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूम एलमध्ये दिलेलं आहे, मिलीलिटरमध्ये दिलं आहे. त्याचं कन्व्हर्शन कशात करायला लागेल, तुम्हाला लिटर्समध्ये करायचं आहे. त्याचबरोबर मोल पर लिटर हे फाइंड करण्यासाठी जे तुम्हाला सॉल्यूट जे आहेत HCl, NaOH, त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिड आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, ते हे सॉल्यूट कशामध्ये दिलेले आहेत, ग्रॅम्समध्ये दिलेले आहेत. म्हणजे त्याचं तुम्हाला कन्व्हर्शन कशामध्ये करायला लागेल, मोल्समध्ये करावं लागणार आहे, मोल पर लिटर हे फाइंड करण्यासाठी. मग पहिल्यांदा आपण पहिला एक्झाम्पल बघूयात. 7.3 ग्रॅम्स HCl इन 100 ml सोल्युशन. आता इथं सॉल्यूट कोणतं आहे, HCl. त्याचं मास ग्रॅम्समध्ये किती दिलेलं आहे, 7.3. आता त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे, 100 ml. त्याचं कन्व्हर्शन लिटर्समध्ये करायचं. म्हणजे 100 mlला 1000नं तुम्ही काय करणार, डिवाइड केलं तर तुम्हाला मिळेल 0.1 लिटर्स. आणि त्याच्यानंतर ग्रॅम पर लिटर काढायला येणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl इन ग्रॅम पर लिटर म्हणजे 7.3 डिवायडेड बाय काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता हे सम बघा कसं लिहायचं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला दिलेलं काय आहे, तर पहिल्यांदा 7.3 ग्रॅम्स HCl इन 100 ml सोल्युशन. 100 ml सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये HClचं ग्रॅम किती आहेत, तर 7.3. मग व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे, 100 ml. 100 mlचं कन्व्हर्शन कशात करायचं आहे, लिटर्समध्ये. म्हणून तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज 0.1 लिटर. त्याच्यानंतर मास ऑफ सॉल्यूट, HClचं मास किती आहे, 7.3 ग्रॅम्स. देअरफोर आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे, 0.1 लिटर्स. 0.1 लिटर हे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटर. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये फाइंड करायचं आहे, ग्रॅम पर लिटर इज इक्वल टू काय असणार आहे, मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स, ग्रॅम्समध्ये त्या सोल्यूटचं मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हे लिटर्समध्ये असलं पाहिजे. म्हणून 7.3 ग्रॅम्स अपॉन 0.1 लिटर. डेसिमल पॉईंट पुढं शिफ्ट झाला तर तुम्हाला किती मिळणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटर किती मिळणार आहे, 73 ग्रॅम पर लिटर हे मिळणार आहे. आता कॉन्सन्ट्रेशनचं दुसरं युनिट कोणतं आहे, मोल पर लिटर. हे फाइंड करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा HClचं मॉलिक्युलर मास माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर 7.3 ग्रॅम्स ऑफ HClमध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत ते माहिती असायला पाहिजे, ते काढायचं आहे. म्हणून मॉलिक्युलर मास ऑफ HCl किती असतं, 36.5 डाल्टन एवढं असणार आहे. आणि 7.3 ग्रॅम्स ऑफ HCl चे किती मोल्स होणार आहेत, तर इथं बघा 36.5 ग्रॅम्स. 36.5 ग्रॅम ऑफ HCl मेक्स 1 मोल. म्हणजे एका मोलमध्ये किती ग्रॅम्स असणार आहेत, 36.5 ग्रॅम्स. बघा इथं, आणि हे तुम्हाला मागच्या लेसनमध्ये सुद्धा झालेलं आहे. 36 ग्रॅम ऑफ HCl मेक्स 1 मोल ऑफ HCl. मग इथं किती दिलेलं आहे, 7.3 ग्रॅम्स ऑफ HCl मेक्स हाऊ मेनी मोल्स ऑफ HCl. त्याला जर आपण एक्स ॲश्यूम केलं तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 7.3 इंटू 1 डिवायडेड बाय 36.5. म्हणून इथं मी काय लिहिलेलं आहे, HCl इथं डॅश दिलं आहे, डॅश मोल. मग ते फाइंड करायचं आहे, 7.3 अपॉन 36.5. हे कसं आलं ते इथं दाखवलेलं आहे. आणि आता एक डेसिमल पॉईंट पुढं घेतला न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधून तर किती येणार आहे, 73 अपॉन 365. 73नं डिवाइड केलं 365ला तर 73 1 जा 73, 5 जा किती येणार आहे, 365. म्हणजे इथे येईल 1/5. आणि 5नं 1ला डिवाइड केलं तर तुम्हाला मिळेल 0.2 मोल्स. म्हणजे
7.3 ग्रॅम्स ऑफ HCl मध्ये किती मोल्स येणार आहेत? 0.2 मोल असणार आहेत HCl. आणि मग आता कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला, कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर लिटर इज इक्वल टू काय येणार आहे? तर मोल, नंबर ऑफ मोल्स इन अपॉन काय येणार आहे? किंवा सॉल्यूटचे मोल्स आणखीन टोटल वॉल्यूम, सोल्युशनचं वॉल्यूम, म्हणून 0.2 डिवायडेड बाय 0.1, म्हणून तुम्हाला आन्सर येणार आहे 2 मोल पर लिटर. 2 मोल पर लिटर हे कॉन्सन्ट्रेशन. आता तसंच तुम्हाला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे आणि सेकंडमध्ये काय दिलेलं आहे? तर what is the second? 2 grams NaOH in 500 ml. 2 grams NaOH in 500 ml सोल्युशन. आता ह्याच्यामध्ये सेकंड जो आहे म्हणजे बी, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता दिलेला आहे? आता सेकंड एक्झाम्पलमध्ये 2 grams NaOH in 50 ml सोल्युशन. सोल्यूट कोणतं आहे तिथं? NaOH. आणि त्याचं मास किती आहे सोल्यूटचं? 2 grams. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिलं आहे? 50 ml. 50 mlचं कन्व्हर्शन लिटर्समध्ये करायचं आहे आणि ते किती येणार आहे? 0.05 लिटर्स. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती मिळणार आहे तुम्हाला? 0.05 लिटर्स. आता त्याच्यानंतर तुम्ही काय फाइंड करू शकता? आता कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटर इज इक्वल टू काय आहे? टोटल ग्रॅम्स किती आहेत सोल्यूटचे? 2/2 ग्रॅम्स अपॉन किती येणार आहे? 0.05 लिटर्स. म्हणजे 2 अपॉन, आता डेसिमल पॉईंट डिनॉमिनेटरमध्ये 2 आहेत, डेसिमल पॉईंट नंतर डिजिट्स 2 आहेत, म्हणजे इथं किती येणार आहेत? 200/5. 200/5. आणि जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला ग्रॅम पर लिटर किती येणार आहे? 5 4 जा 40, म्हणजे किती येणार आहे? 20. 5 4 जा 20 आणि एक 0 म्हणजे 40 ग्रॅम पर लिटर हे कॉन्सन्ट्रेशन आहे NaOHचं इन ग्रॅम पर लिटर. हे मिळालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. किती मिळालं तुम्हाला? 40 ग्रॅम पर लिटर. आणि आता कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये फाइंड करायचं आहे तुम्हाला? मोल पर लिटर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे? तर त्याच्यासाठी मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास, कोणाचं मॉलिक्युलर मास माहिती असायला पाहिजे? मॉलिक्युलर मास ऑफ NaOH. आणि मॉलिक्युलर मास ऑफ NaOH सोडियमचा आहे 23, ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1, म्हणजे किती येणार आहे? मॉलिक्युलर मास ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इज इक्वल टू 40 डाल्टन. किती आहे? 40 डाल्टन. म्हणजेच 40 ग्रॅम्स ऑफ देअरफोर काय येणार आहे? 40 ग्रॅम NaOH इज इक्वल टू किती मोल्स असणार आहेत? 1 मोल NaOH. आता तुम्हाला किती ग्रॅम्स दिलेले आहेत? देअरफोर 2 ग्रॅम्स NaOH इज इक्वल टू 2 ग्रॅम NaOH इज इक्वल टू हाऊ मेनी मोल्स हे फाइंड करायचं आहे. आणि ते फाइंड करण्यासाठी काय होणार आहे? येतं 2 × 1 म्हणजे 2/40. आणि हे सिम्प्लिफाय केलं तर किती येणार आहे? 2/40 म्हणजे तर 2/40. आता इथं तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर ते किती येणार आहे? बघा, 2नं 40ला डिवाइड केलं तर 1/20 आणि 20नं 1ला डिवाइड करायचं झालं तर 0.0 किती येणार आहे? 0.05 मोल्स. 0.05 मोल एवढे येणार आहेत. 2 ग्रॅम्स NaOH म्हणजे किती मोल असणार आहे? 0.05 मोल्स येणार आहे. देअरफोर खालती काय लिहायचं आहे? देअरफोर 2 ग्रॅम NaOH इज इक्वल टू 0.05 मोल. आणि आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन इन कशामध्ये फाइंड करायचं आहे? मोल पर लिटर इज इक्वल टू, आता किती मोल्स आलेले आहेत NaOHचे 2 ग्रॅम्समध्ये? तर 0.05 अपॉन लिटर. व्हॉल्यूम किती आहे? 0.05
लिटर्स. हे आहेत मोल आणि हे आहे लिटर. म्हणजे किती येणार आहे मग ह्याचा आन्सर 1 मोल पर लिटर. 1 मोल पर लिटर इज द आन्सर. हे लक्षात आलं आहे. इथं ग्रॅम पर लिटरमध्ये 40 ग्रॅम पर लिटर आणि मोल पर लिटरमध्ये 1 मोल पर लिटर हे आन्सर येणार आहे. कळलेलं आहे. नाव वी विल सी द थर्ड एक्झाम्पल. आणि त्या थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, 3 ग्रॅम्स ॲसिटिक ॲसिड CH3COOH इन 100 ml सोल्युशन. 100 ml सोल्युशनमध्ये काय दिलेलं आहे तर ॲसिटिक ॲसिड. आणि त्या ॲसिटिक ॲसिडचा किती आहे ग्रॅम्स कॉन्सन्ट्रेशन किंवा सोल्यूट किती आहे 3 ग्रॅम CH3COOH इन किती ml सोल्युशन आहे 100 ml सोल्युशन. आता हे सम सॉल्व करताना तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे तर ॲसिटिक ॲसिडचं मॉलिक्युलर मास माहिती असायला पाहिजे ग्रॅम पर लिटर हे कॉन्सन्ट्रेशन फाइंड करण्यासाठी. आणि ते माहिती झाल्यानंतर तुम्ही 3 ग्रॅम्स ॲसिटिक ॲसिडमध्ये किती मोल्स असणार आहेत ते काढणार आणि मग हा पार्ट तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचा करायला येणार आहे. आता पहिल्यांदा तुम्ही मास ऑफ ॲसिटिक ॲसिड सॉल्व करताना पहिल्यांदा काय लिहायचं आहे मास ऑफ ॲसिटिक ॲसिड CH3COOH किती आहे ते 3 ग्रॅम्स. मास ऑफ ॲसिटिक ॲसिड इज इक्वल टू 3 ग्रॅम्स. त्याच्यानंतर वॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिलेलं आहे वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 100 ml. वॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 100 ml. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे देअरफॉर हे mlचं कन्व्हर्शन लिटर्समध्ये करायचं आहे. म्हणजे या 100ला कशानं डिवाइड करायचं आहे तुम्हाला 1000नं डिवाइड केलं तर किती मिळणार आहे तुम्हाला त्याचं वॉल्यूम इन लिटर्स हे किती असणार आहे 0.1 लिटर. वॉल्यूम ऑफ ॲसिटिक ॲसिड किंवा ॲसिटिक ॲसिडचं या सोल्युशनचं वॉल्यूम किती आहे 0.1 लिटर. हे झालं लिटर. आता त्याच्या पुढचा पार्ट कोणता करायचा आहे तुम्हाला तर यू हॅव टू फाइंड द कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर लिटरमध्ये कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचे. आता किती ग्रॅम्स आहेत ॲसिटिक ॲसिडचे 3 ग्रॅम्स आणि त्याचं हे जी आहे 3 ग्रॅम्स आणि लिटर काय वॉल्यूम किती आहे 0.1 लिटर. युनिट्स ठेवायचे आहेत कारण का तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनला हे युनिट लिहायचं आहे. सिम्प्लिफाय करताना 3 आता डेसिमल पॉईंट घालवायचा झाला डिनॉमिनेटरचा तर किती येणार आहे न्यूमरेटरला 30/1 म्हणजे 30 ग्रॅम पर लिटर. हे काय येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे किती येणार आहे तर 30 ग्रॅम पर लिटर. हे कॉन्सन्ट्रेशन काय आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर. आता त्याच्या पुढचा भाग करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय माहिती असायला पाहिजे तर मॉलिक्युलर मास कोणाचं मॉलिक्युलर मास ऑफ ॲसिटिक ॲसिड CH3COOH आणि ॲसिटिक ॲसिडचं मॉलिक्युलर मास हे किती असतं 60 डाल्टन. आता कार्बनचं असणार आहे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन 2 आहेत तिथं म्हणजे 32. त्याच्यानंतर हायड्रोजन 4 आहेत म्हणजे किती येणार आहे 32 + 4 किती येतील 36. आणि एका कार्बनचं असतं 12 इथं 2 कार्बन आहेत 12 + 12 किती येणार आहेत 24 आणि 36 आणि 24 यांची ॲडिशन केली तर तुम्हाला मिळणार आहे 60 डाल्टन. आता मॉलिक्युलर मास मिळाल्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे 3 ग्रॅम्स ॲसिटिक ॲसिडचे मोल्स फाइंड करायचे आहेत. मग आता 1 मोल ऑफ ॲसिटिक ॲसिडमध्ये किती ग्रॅम्स असणार आहेत 60 ग्रॅम्स. म्हणून इथं तुम्ही लिहिणार देअरफॉर 60 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड CH3COOH इज इक्वल टू 1 मोल. आता देअरफॉर इथं दिलेलं सॉल्यूटची क्वांटिटी किती आहे 3 ग्रॅम्स ॲसिटिक ॲसिड इज इक्वल टू हाऊ मेनी मोल्स ते फाइंड करायचं आहे तुम्हाला. आणि इज इक्वल टू खालती द्या इक्वल टू साईन यांचं काय होणार आहे 3 आणि 1चं
क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 3 1 जा 3 डिव्हायडेड बाय काय असणार आहे 60. आता हे डिव्हाइड करताना 3 2 जा किती येणार आहे म्हणजे 1/20 आणि 20नं जर डिव्हाइड केलं तर 21 जा हे 20 0 1ला डिव्हाइड करायचं आहे 20नं 0 जा आणि त्याच्यानंतर किती येणार आहे ते पुन्हा 0 आणखीन पुढं काय येणार आहे 5 25 जा 100 येतं. मग इथं हे एवढे मोल्स म्हणून काय लिहिणार तुम्ही 3 ग्रॅम्स देअरफॉर 3 ग्रॅम CH3COOH ॲसिटिक ॲसिड इज इक्वल टू 0.05 मोल. आणि आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन काय असणार आहे मोल पर लिटर इज इक्वल टू 0.05 अपॉन लिटर किती आलेले आहेत तर लिटर इज 0.1. आता डेसिमल पॉईंट 1 पुढं गेला तर किती मिळणार आहे तुम्हाला 0.5/1 म्हणजेच तुम्हाला काय आन्सर आलेला आहे तर 0.5 मोल पर लिटर 0.5 मोल पर लिटर हे असणार आहे कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर लिटर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर लिटर. लक्षात आलेलं आहे हे असं. आता मी 3 सॉल्व केलेले आहेत तुम्हाला 4th सॉल्व करायचं आहे. व्हॉट इज द 4th दॅट इज 4.9 ग्रॅम H2SO4 इन 200 ml सोल्युशन 4.9 ग्रॅम H2SO4 4.9 ग्रॅम दिलेला आहे. आता जसं 3 सम्स दाखवले त्याप्रमाणे करा. H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड त्याचा मॉलिक्युलर मास हे किती असणार आहे 98 डाल्टन असणार आहे. मग 4.9 ग्रॅम डिवायडेड बाय आता 200 mlचं कन्व्हर्शन लिटर्समध्ये करायचं आहे म्हणजे 200ला कशानं डिवाइड करणार 1000नं जर डिवाइड केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे 0.02 लिटर्स 0.02 लिटर्स येणार आहे ह्याचं. आणि जसं 2-3 गणितं पहिली दाखवले तसं 4th तुम्ही करा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे ऑब्टेन अ सॅम्पल ऑफ रेन वॉटर ॲड टू इट अ फ्यू ड्रॉप्स ऑफ युनिव्हर्सल इंडिकेटर. आता पहिल्यांदा रेन वॉटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फ्यू ड्रॉप्स युनिव्हर्सल इंडिकेटर हा काय आहे हे एक इंडिकेटर आहे. त्याच्यानंतर त्याचा pH मेजर करायला सांगितला आहे. डिस्क्राईब द नेचर ऑफ द सॅम्पल ऑफ रेन वॉटर अँड एक्सप्लेन द इफेक्ट इफ इट हॅज ऑन द लिव्हिंग वर्ल्ड. आता पहिल्यांदा रेन वॉटर फॉल होत असताना ते एअरमध्ये जे काही गॅसेस आहेत डिफरंट गॅसेस मग सल्फरचे गॅसेस असतील नायट्रोजन आहे प्रेझेंट एअर ॲटमॉस्फिअरमध्ये त्याबरोबर ते रेन वॉटर काय होणार आहे मिक्स होणार आहे त्यांची रिॲक्शन होणार आहे आणि रेन वॉटर हे थोडंफार काय असणार आहे ॲसिडिक होणार आहे. थोड्या प्रमाणामध्ये नायट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल थोड्या प्रमाणामध्ये सल्फ्युरिक ॲसिड प्रेझेंट असेल कार्बोनिक ॲसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. म्हणजेच रेन वॉटर जे आहे ते रेन वॉटर हे प्युअर फॉर्ममध्ये असणार नाही बिकॉज ॲटमॉस्फिअर म्हणजे ड्युरिंग रेन होत असताना ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही डिफरंट गॅसेस आहेत त्याच्याबरोबर ते वॉटर रिॲक्ट होणार आहेत रेन वॉटर आणि रेन वॉटर हे कसं असणार आहे थोडं ॲसिडिक असणार आहे. त्याचं जर युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये जर चेक केलं युनिव्हर्सल इंडिकेटरचे ड्रॉप्स त्याच्यामध्ये ॲड केले तर त्याला कलर जो असणार आहे तो कलर हा काय होणार आहे येलोइश ग्रीन कलर त्याला मिळेल. म्हणजेच तिथं pH जो आहे तो pH न्यूट्रलचा pH काय असतो 7 असतो आणि न्यूट्रलसाठी कलर कोणता असतो ग्रीन असतो. पण रेन वॉटरमध्ये जर तुम्ही युनिव्हर्सल इंडिकेटरचे ड्रॉप्स ॲड केले तर येलोइश ग्रीन कलर मिळतो. म्हणजेच तिथं pH हा 7पेक्षा काय होणार आहे कमी असणार आहे म्हणजे तो 6.5 असा असणार आहे रेन वॉटरचा pH. म्हणजे रेन वॉटर हे काय होणार आहे थोडं ॲसिडिक इन नेचर असणार आहे. तर रेन वॉटरमध्ये काय होणार आहेत ॲटमॉस्फिअरमधला जो काही नायट्रोजन आहे
तो ॲड होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे आणि रेन वॉटर बिकम्स ॲसिडिक. रेन वॉटरचा pH हा <7 असतो. रेन वॉटर त्याचं नेचर काय असणार आहे वॉटरचं, इट इज ॲसिडिक इन नेचर. आता इफ एक्सप्लेन द इफेक्ट इफ इट हॅज ऑन लिव्हिंग वर्ल्ड. आता ॲसिडिक ज्या वेळेला रेन वॉटर जे आहे ते जर ॲसिडिक झालं आणि मोर ॲसिडिक जर झालं, पण पहिल्यांदा नायट्रोजन जो आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे आणि ते नायट्रेट्स रेन वॉटरमध्ये असलेले न्यूट्रियंट्स आहेत, व्हॅरियस न्यूट्रियंट्स हे सॉईलवरती जमिनीमध्ये दे फॉल ऑन ग्राउंड. आणखीन द प्लांट ॲब्सॉर्ब्स द न्यूट्रियंट्स प्रेझेंट इन रेन वॉटर. त्या वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले न्यूट्रियंट्स ॲब्सॉर्ब करणार आहेत, आणखीन त्यांची ग्रोथ होणार आहे. बट इफ द ॲसिडिक प्रॉपर्टी किंवा ॲसिडिक नेचर आणखीन इन्क्रीज झाला, म्हणजे pH जर अजूनही कमी झाला, 6.5पेक्षा कमी झाला, म्हणजेच ॲसिडिक प्रॉपर्टी इन्क्रीज झाली, तर ॲक्वॅटिक वर्ल्ड जे आहे किंवा वॉटरमध्ये सर्वाईव्ह होणारे ॲक्वॅटिक लाईफ जे आहे ते काय होणार आहे, त्यांना डिफिकल्टी होणार आहे किंवा इट विल कॉज हार्म टू द ॲक्वॅटिक वर्ल्ड. मग प्लांट्स असतील, ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, इट इज हार्मफुल टू देम. म्हणजे वॉटर जे आहे ते रेन वॉटर हे ॲसिडिक असणार आहे आणि ज्या वेळेला ते मिक्स होणार आहे रिव्हर वॉटरमध्ये, ते मिक्स झालं तर त्या वॉटरचा काय होणार आहे, pH अजून कमी होणार आहे आणि द वॉटर बिकम्स मोर ॲसिडिक अँड दिस इज हार्मफुल फॉर लिव्हिंग वर्ल्ड. त्याच्यानंतर 8th क्वेश्चन बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. क्लासिफाय द ॲसिड्स अकॉर्डिंग टू देअर बेसिसिटी अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच. आता ॲसिड्स जे आहेत, ॲसिड्सला कोणती प्रॉपर्टी असते, बेसिसिटी ही प्रॉपर्टी असते. म्हणजेच काय, तर ॲसिड्स डिसोसिएट होत असताना 1 मॉलिक्यूल ऑफ ॲसिडपासून किती हायड्रोजन आयन्स तयार होतात याच्यावरून त्याची बेसिसिटी सांगितली जाते. जर एक ॲसिडच्या मॉलिक्यूलमधून एक हायड्रोजन आयन फॉर्म होत असेल तर त्याची बेसिसिटी आपण काय म्हणतो, मोनोबेसिक आहे. त्याची बेसिसिटी 1 आहे, मोनोबेसिक ॲसिड ते असणार आहे. आणि एक्झाम्पल कोणतं आहे, HCl आहे. त्याच्यानंतर हायड्रोब्रोमिक ॲसिड आहे. त्याच्यानंतर दुसरं, जर 1 मॉलिक्यूल ऑफ ॲसिड डिसोसिएट झाल्यानंतर 2 हायड्रोजन आयन्स फॉर्म होत असतील तर त्याला काय म्हटलेलं आहे, डायबेसिक ॲसिड. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, सल्फ्युरिक ॲसिड. तसंच जर 1 मॉलिक्यूल ऑफ ॲसिड डिसोसिएट झाल्यावरती 3 हायड्रोजन आयन्स फॉर्म होत असतील तर त्या ॲसिडला काय म्हटलं आहे, ट्रायबेसिक ॲसिड. आणि कोणतं एक्झाम्पल आहे, फॉस्फोरिक ॲसिड हे येणार आहेत. आणि ते चार्टमध्ये पाठीमागं बघा ते सगळे दिलेले आहेत. असे त्यांचे एक्झाम्पल्स पण द्यायचे आहेत. मग बेसिसिटीवरून ॲसिडचं क्लासिफिकेशन काय आहे, मोनोबेसिक ॲसिड, डायबेसिक ॲसिड अँड ट्रायबेसिक ॲसिड. मोनोबेसिक ॲसिडचं एक्झाम्पल कोणतं असणार आहे, HCl. त्याच्यानंतर HNO3. त्याच्यानंतर डायबेसिकसाठी कोणतं असणार आहे, सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यानंतर ट्रायबेसिक ॲसिडसाठी कोणतं असणार आहे, फॉस्फोरिक ॲसिड. हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज मेंट बाय न्यूट्रलायझेशन. आता न्यूट्रलायझेशन म्हणजे काय, तर द रिॲक्शन इन विच ॲसिड रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. त्या रिॲक्शनला काय म्हटलं आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला गिव्ह 2 एक्झाम्पल्स फॉर एव्हरी डे लाईफ ऑफ द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन याचा यूज आपण आपल्या जीवनामध्ये डे टू डे लाईफमध्ये कुठं आपल्याला त्याचा उपयोग होतो किंवा त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत. पहिलं एक्झाम्पल, स्टमकमध्ये ज्या वेळेला ॲसिडिटी इन्क्रीज होते, अनडायजेशन झालं असेल, फूडचं अनडायजेशनमुळं काय होणार आहे, स्टमकमध्ये ॲसिडचं प्रपोर्शन इन्क्रीज होतं. HCl हा आपल्या स्टमकमध्ये तयार होत असतो ॲसिड, आणि अनडायजेशन झालं तर त्याच ॲसिडचं प्रमाण वाढतं. आणि आता ती ॲसिडिटी क्युअर करण्यासाठी त्याच्यावरती आपण कोणती रेमेडी यूज करतो, वी यूज अँटॅसिड्स. अँटॅसिड्स म्हणजे काय, ॲसिडिटीला नाश करणारे अँटॅसिड्स हे यूज केले जातात. हे झालं एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर दुसरं अजूनही, ज्या वेळेला
आपण टूथपेस्ट ज्या वेळेला आपण वेन वी ब्रश अवर टीथ ब्रश करतो त्यावेळेस काय होणार आहे, आपल्या सलायवाचा pH जो आहे तो pH हा मेंटेन केला जातो. म्हणजे बिफोर ब्रशिंग अवर टीथ द pH ऑफ सलायवा इज लेस दॅन 7. मग सलायवा जी आहे ती थोडी काय असणार आहे, ॲसिडिक असणार आहे. अँड वेन वी ब्रश टूथपेस्टचा यूज करतो त्यावेळेला काय होणार आहे, द pH इन्क्रीजेस, ती 7पेक्षा मोठी होणार, जास्त येणार आहे pH. म्हणजेच तिथे आता जर ॲसिडिक प्रॉपर्टी सलायवामध्ये जर ॲसिडिक असेल सलायवा, तर त्याच्यामुळं काय होणार आहे, दे विल डीके अवर टूथ, त्यांचं डीके होणार आहे टूथचं, म्हणजे दात किडणार आहे, त्याच्यावरचं इनॅमल जे आहे त्याचं कोरोजन होणार आहे आणि डिकेइंग ऑफ टूथ कॉज होणार आहे. आणि ते हे काय केलं जाणार आहे, टूथपेस्टमुळं तिथं त्या जे काही ॲसिड तयार झालेलं आहे त्याचं न्यूट्रलायझेशन होणार आहे. आणखीन टीथ्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम डिकेइंग. त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे, एक्सप्लेन व्हॉट इज मेंट बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर, राईट द इलेक्ट्रोड रिॲक्शन्स अँड एक्सप्लेन देम. आता इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर जे तुम्हाला एक्सप्लेन केलं, तर प्युअर वॉटर इज, त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट डज नॉट फ्लो थ्रू प्युअर वॉटर. मग इलेक्ट्रोलायसिससाठी इन प्युअर वॉटर व्हॉट इज ॲडेड, 2 grams स्मॉल क्वांटिटी ऑफ सॉल्ट or strong acid or strong base is added, so that the electric current flows through the water. आणि मग इलेक्ट्रोलायटिक रिॲक्शन्स, इलेक्ट्रोडच्या रिॲक्शन्स, मग कॅथोड रिॲक्शन, ॲनोड रिॲक्शन्स, आणि तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर गिव रिझन्स फॉर द फॉलोइंग. आता त्याच्यामध्ये पहिलं कोणतं आहे गिव रिझन, हायड्रोनियम आयन्स आर ऑलवेज इन द फॉर्म H3O+. आता पहिल्यांदा हायड्रोनियम आयन हा केव्हा फॉर्म होत असतो, ज्या वेळेला ॲसिड्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, त्यावेळेला वॉटरमध्ये ॲसिड्स डिझॉल्व्ह होतात त्यावेळेस त्यांचं डिसोसिएशन होणार आहे आणि H+ आयन्स तयार करणार आहेत. आता हे H+ आयन्स जे असतात ते अनस्टेबल असतात आणि ते काय करणार आहेत, तो H+ आयन हा अनस्टेबल असतो आणि तो आता हे रिॲक्शन, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स जी आहे तिथं हायड्रोनियम आयन हे तिथं तयार होणार आहे. आता हायड्रोनियम आयन केव्हा फॉर्म होणार आहेत, ज्यावेळेस ॲसिड्स वॉटरमध्ये डिसोसिएट होतात त्यावेळेस H+ हे आयन्स फॉर्म होणार आहेत. आता याच्यात काय होणार आहे, ते H+ आयन्स जे आहे तो तयार झालेला H+ आयन हा काय असणार आहे, अनस्टेबल असणार आहे. H+ आयन इज अनस्टेबल आयन. आता इथं HCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो त्यावेळेस H+ आणि Cl- आयन्स फॉर्म होणार आहेत. त्याच्यातला हा H+ आयन जो आहे तो अनस्टेबल असतो, इट इज अनस्टेबल, इट कंबाईन विथ वॉटर, तो वॉटरबरोबर कंबाईन होणार आहे आणि काय फॉर्म होणार आहे, H3O+ हा आयन फॉर्म होणार आहे. विच आयन इज फॉर्म, H3O+. या H3 वरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याला म्हटलं आहे हायड्रोनियम आयन. दिस इज हायड्रोनियम आयन. हायड्रोनियम आयनचा फॉर्म्युला काय आहे, H3O+ हे येणार आहे. म्हणजेच ज्या वेळेला ॲसिड्स जे आहेत किंवा स्ट्रेंथ ऑफ ॲसिड ही त्या हायड्रोजन आयन्सच्या डिसोसिएशनवरून, त्या हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावरून आपल्याला ॲसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे सांगता येतं. मग ज्यावेळेस ॲसिड वॉटरमध्ये डिसोसिएट होतात, वेन ॲसिड डिसोसिएट्स इन वॉटर, हायर नंबर ऑफ H+ आयन्स आर फॉर्म्ड. द दीज हायड्रोजन आयन्स आर अनस्टेबल, दे कंबाईन विथ वॉटर टू फॉर्म हायड्रोनियम आयन. ते वॉटरबरोबर अनस्टेबल असणार आहेत H+ आयन्स, हे दीज आर अनस्टेबल. H+ आयन्स आर अनस्टेबल, दे कंबाईन विथ वॉटर टू फॉर्म अ पॉझिटिव्ह आयन आणि इट इज कॉल्ड ॲज हायड्रोनियम आयन. म्हणून हायड्रोनियम आयन हे काय असणार आहेत, दे आर ऑलवेज इन द फॉर्म ऑफ H3O+ या फॉर्ममध्ये असणार आहेत.
त्याच्यानंतर बटर मिल्क स्पॉइल्स इफ केप्ट इन कॉपर ऑर ब्रास कंटेनर. बटर मिल्कमध्ये काय असणार आहेत, ऑर्गॅनिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड प्रेझेंट असणार आहे. ॲसिड्स मेटलबरोबर रिॲक्ट होणार आहेत. मेटल रिॲक्ट्स विथ ॲसिड अँड सॉल्ट्स आर फॉर्म्ड. हे स्टडी झालेलं आहे, तुम्ही रिॲक्शन बघितलेल्या आहेत त्या. मग तसंच लॅक्टिक ॲसिड प्रेझेंट इन बटर मिल्क रिॲक्ट विथ कॉपर ऑर ब्रास अँड poisonous salts, different salts are formed, and due to this salts the taste of buttermilk is changed. ते चेंज होणार आहे आणि त्याच्यामुळं ते काय होणार आहे, बटरमिल्क हे स्पॉईल होणार आहे, खराब होणार आहे. त्याची टेस्ट चांगली राहणार नाही, कारण त्याच्यामध्ये काय तर मिक्स होणार आहेत सॉल्ट्स, जे फॉर्म होणार आहेत रिॲक्शनमध्ये जे सॉल्ट्स आहेत ते सॉल्ट्स त्याच्यामध्ये डिझॉल्व झाल्यामुळं द टेस्ट इज स्पॉईल, त्याची टेस्ट ही स्पॉईल होणार आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन, राईट द केमिकल इक्वेशन्स फॉर द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या केमिकल इक्वेशन्स. आता केमिकल इक्वेशन्स लिहिताना एक्सप्लेनेशन हे सुद्धा असलं पाहिजे. सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन वॉज ॲडेड टू HCl रिॲक्शन. HCl सोल्युशन, सोडियम हायड्रॉक्साईड बेस, HCl ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ HCl टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे, NaCl अँड H2O वॉटर इज फॉर्म्ड अँड दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. थोडं बघा पाठीमागं न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये, आणि तिथे ही रिॲक्शन आहेत. त्याच्यानंतर कोणतं आहे, म्हणजे रिॲक्शन्स नुसत्या लिहायच्या नाहीत तर तिथं एक्सप्लेनेशन पण करायचं आहे. त्याच्यानंतर झिंक डस्ट वॉज ॲडेड टू डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. आता झिंक डस्ट पहिलं कोणतं आहे, तर NaOH चं रिॲक्शन कुणाबरोबर होणार आहे, NaOH इज ॲडेड टू HCl सोल्युशन. काय फॉर्म होणार आहे, सॉल्ट फॉर्म होणार आहे, NaCl प्लस H2O. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. इथं एक्सप्लेनेशन करायचं आहे. त्याच्यानंतर झिंक जी आहे ती कशामध्ये ॲड केली आहे, झिंक डस्ट इज ॲडेड टू डायल्यूट H2SO4. डायल्यूट H2SO4 मध्ये झिंक हे ॲड केले, किंवा मेटल रिॲक्ट्स विथ ॲसिड टू फॉर्म अ सॉल्ट, आणि झिंक सल्फेट हा सॉल्ट फॉर्म होणार आहे आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड, किंवा इथे गॅशियस फॉर्म हे तयार हे असणार आहे. त्याच्यानंतर डायल्यूट नायट्रिक ॲसिड वॉज ॲडेड टू कॅल्शियम ऑक्साईड. आता डायल्यूट नायट्रिक ॲसिड HNO3, हा डायल्यूट नायट्रिक ॲसिड आहे HNO3 कशामध्ये ॲड केलेला आहे, त्याच्यामध्ये इज ॲडेड टू कॅल्शियम ऑक्साईड CaO. कॅल्शियम ऑक्साईड इज अ मेटल ऑक्साईड, आणि मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर, दे रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म अ सॉल्ट. आणि आता इथं कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे, कॅल्शियम नायट्रेट हा सॉल्ट फॉर्म होणार आहे. CaNO3 कॅल्शियम नायट्रेट फॉर्म होईल, प्लस काय होणार आहे, वॉटर H2O. आता याच्यामध्ये तुम्हाला ही रिॲक्शन बॅलन्स करायला लागणार आहे. कॅल्शियम नायट्रेट फॉर्म होणार आहे, कॅल्शियम नायट्रेटसाठी CaNO3 ट्वाईस हा फॉर्म्युला येणार आहे. कॅल्शियम नायट्रेट फॉर्म होणार आहे. हिअर नायट्रिक ॲसिड रिॲक्ट विथ कॅल्शियम ऑक्साईड, आणि काय फॉर्म होणार आहे, तर कॅल्शियम नायट्रेट CaNO3 ट्वाईस आणि H2O वॉटर फॉर्म होणार आहे. आणि केमिकल रिॲक्शन बॅलन्स होण्यासाठी H2Oला काय कोएफिशियंट येणार आहे, 3. आणखीन इथं HNO3 नायट्रिक ॲसिडला सुद्धा काय येणार आहे, कोएफिशियंट 2 येणार आहे. म्हणजे इथे डायल्यूट नायट्रिक ॲसिड आहे, कॅल्शियम ऑक्साईड रिॲक्ट होऊन कॅल्शियम नायट्रेट फॉर्म होणार आहे आणि वॉटर तयार होणार आहे. मेटल ऑक्साईड रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये फोर्थ बघा तुम्ही, फोर्थमध्ये काय दिलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस वॉज पास्ड थ्रू KOH सोल्युशन. कार्बन डायऑक्साईड गॅस CO2 हा गॅस कशामधून पास केलेला आहे, KOH सोल्युशन. KOH सोल्युशन म्हणजे काय आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. कार्बन डायऑक्साईड इज ॲन ऑक्साईड, कार्बन CO2 हा काय आहे, नॉन मेटलचं ऑक्साईड. नॉन मेटल ऑक्साईड्स आर ॲसिडिक इन नेचर, दे रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आणि आता ह्याच्यामध्ये जो फॉर्म होणारा सॉल्ट आहे तो कोणता असणार आहे, पोटॅशियम कार्बोनेट. पोटॅशियम कार्बोनेट
K2CO3. K2CO3 हा सॉल्ट ॲक्वियसमध्ये फॉर्म होणार आहे. कॅल्शियम कार्बोनेट प्लस काय होणार आहे, वॉटर फॉर्म होणार आहे. आता याच्यामध्ये K2 आहे म्हणून इथं काय येणार आहे, 2KOH आणि ही रिॲक्शन काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. मग आता इथं कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधून पास झाल्यावरती पोटॅशियम हायड्रॉक्साईडमधून पास झाल्यावरती पोटॅशियम कार्बोनेट हा सॉल्ट फॉर्म होणार आहे आणि वॉटर फॉर्म होणार आहे. दिस इज ऑल्सो ॲन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. इथं ते येणार आहे. त्याच्यानंतर कोणतं आहे, डायल्यूट HCl वॉज पोर्ड ऑन बेकिंग सोडा. डायल्यूट HCl कशावरती पोर केलेलं आहे, इथं HCl आणि कोणता HCl आहे, हे डायल्यूट HCl इज पोर्ड ऑन काय आहे, बेकिंग सोडा. जो खाण्याचा सोडा आहे आपला, त्या खाण्याच्या सोड्यावरती काय केलेलं आहे, डायल्यूट HCl पोर केलेला आहे. खाण्याचा सोडा म्हणजेच काय आहे, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. काय आहे, NaHCO3 हा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा आणि त्याच्यावरती जर ॲसिड, आता हा मेटलचे बायकार्बोनेट रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म अ सॉल्ट, कार्बन डायऑक्साईड गॅस अँड वॉटर इज फॉर्म्ड. आता सॉल्ट कोणता फॉर्म होणार आहे, NaCl हा सॉल्ट फॉर्म होणार आहे. कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होणार आहे. CO2 गॅस इज इव्हॉल्व्ड अँड वॉटर इज फॉर्म्ड. हा गॅस इव्हॉल्व होणार आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस इज फॉर्म्ड. ह्या रिॲक्शनसुद्धा तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज द 11th, राईट द डिफरन्स. हे डिफरन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत. ॲसिड बेसमधले डिफरन्सेस, कॅट आयन्स, ॲन आयन्स, निगेटिव्ह